नमस्कार. आज आपण एक वेगळ्या पद्धतीने म्हणजेच हिप्नोथेरपीचा ऑनलाईन सेशनमध्ये आज उपयोग करणार आहोत किंवा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. जर आजचा सेशन हा ओव्हर थिंकिंग आणि त्यामुळे एन्झायटीवर आपण कशी मात करू शकतो त्यासाठीचा हा सेशन आहे आणि त्यासाठी तुम्ही हा सेशन पूर्णपणे झोपून म्हणजे रिलॅक्सेशन करताना ऐकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेडफोन लावणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण या सेशनचा आनंद तुम्हाला परिपूर्णपणे चांगला घेता यावा हाच यामागचा उद्देश आहे. आणि हा सेशन आपण आता नक्कीच कंटिन्यू करूया आणि त्यासाठी मात्र तुम्हाला एका चांगल्या शांत अशा जागेवर बसून किंवा झोपून तिथं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही किंवा कुठलंही असं नोटिफिकेशनचा तुम्हाला त्रास होणार नाही याची मात्र तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे सेशन घेत असाल त्यावेळेस तुम्ही एक छोटासा पाण्याचा ग्लास तिथं भरून ठेवा किंवा पाण्याची बॉटल भरून ठेवा, कारण हे सेशन झाल्यानंतर जर तुम्हाला घशाला एक कोरड पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही त्यावेळेस पाणी पिऊन रिलॅक्स होऊ शकतात. तर हा सेशन सुरू करूया. रिलॅक्स. तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात किंवा झोपला आहात त्या ठिकाणी कम्फर्टेबल अशा अवस्थेत तुम्हाला झोपायचं आहे. पायांमध्ये थोडासा गॅप ठेवा आणि पूर्णपणे एक रिलॅक्स अवस्थेत येत आहात असं फील करायचं आहे. ग्रेट. तुमच्या समोर अगदी असा एखादा पॉइंट तुम्हाला दिसत असेल, म्हणजेच तुमच्या समोर भिंतीवर किंवा तुमच्या नजरेसमोर एखादा पॉइंट आउट करा आणि त्याला काही सेकंद त्याचं ऑब्झर्व करा, म्हणजेच त्याच्यावर फोकस करा. ग्रेट. आणि फक्त ब्रीदिंगवर थोडंसं फोकस करण्याचा प्रयत्न करा. तुमचा नाकाद्वारे श्वास येत आहे आणि हळूहळू तो तुम्ही सोडत जात आहात. ग्रेट. क्लोज युअर आईज. हळूवारपणे डोळे बंद करायचे आहेत. पूर्ण सेशन होईपर्यंत डोळे अजिबात ओपन करायचे नाहीत. ग्रेट. आता एक डीप ब्रीदिंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्लोली आउट. ग्रेट. असं कमीत कमी 3 ते 4 वेळा तुम्हाला खोल म्हणजे तुमच्या बेंबीपासून असा खोल श्वास तुम्हाला घ्यायचा आहे आणि स्लोली आउट करायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही श्वास घेत आहात त्यावेळेस तुमच्या शरीरात एक चांगली एनर्जी आत प्रवेश करत आहे आणि तुम्हाला रिलॅक्स फील करत आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही श्वास हळुवारपणे बाहेर नाकातून किंवा तोंडाने बाहेर टाकत असाल त्यावेळेस तुमच्या शरीरातून एक निगेटिव्हिटी बाहेर टाकली जात आहे असं फील करायचं आहे. ग्रेट. डीप ब्रीथिंग अगेन. स्लोली आउट. बी कम्फर्टेबल. रिलॅक्स. Totally relax your body and relax your mind. Great. आता तुमचं मन तुमच्या दोन्ही पायांकडे वळू द्या आणि टोटली तिथे प्रेझेंट असा. मनाने तिथं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा की तुमच्या पायांमध्ये पूर्णपणे रिलॅक्स फील करत आहात. दोन्ही तळपाय अगदी रिलॅक्स होत आहेत असा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. जो काही तणाव थकवा असेल तो निघून जात आहे आणि टोटली रिलॅक्स फील करत आहात. हळूहळू तुमचं मन तुमच्या
दोन्ही पायांच्या वरच्या बाजूने, म्हणजेच तुमचं दोन्ही पाय गुडघ्यापासून पूर्ण रिलॅक्स होत आहेत. ग्रेट. दोन्ही पायाच्या पोटऱ्यांमधला जिथे काही तणाव जाणवत असेल टोटली रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे असा अनुभव घेत जायचा आहे आणि शरीर हलकं आणि रिलॅक्स करत जायचं आहे. खूप छान, खूप सुंदर. एन्जॉय करत आहात रिलॅक्सेशन. टोटली रिलॅक्स. आता कमरेपासूनचा पूर्ण गुडघ्यापर्यंतचा भाग अगदी रिलॅक्स होत आहे. तुमच्या मांड्या अगदी रिलॅक्स होत आहेत असा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. ग्रेट. हळूहळू तुमचं मन अगदी शिथिल आणि शिथिल होत आहे. शरीरसुद्धा शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजेच पोटाकडचा भाग आणि छातीचा टोटली रिलॅक्स करायचा आहे. पोटातील इनर ऑर्गन्स ते सुद्धा रिलॅक्स होत आहेत. अगदी रिलॅक्स, टोटली रिलॅक्स फील करत आहात असा अनुभव तुम्हाला घेत आहात, असं फीलिंग करायचे आहेत. ग्रेट. रिलॅक्सेशन एन्जॉय करत आहात. नसांमधून ते रिलॅक्सेशन जात आहे आणि तुम्हाला कम्फर्ट फील करत आहात. शोल्डरपासून दोन्ही हात अगदी रिलॅक्स आणि रिलॅक्स करायचे आहेत. जोही काय ताण असेल, तणाव असेल, काढून टाकायचा आहे आणि टोटली रिलॅक्स फील करायचं आहे. अति सुंदर. खूप छान. पाठीचा भाग, तुमचा पाठीचा मेरुदंड आणि पाठीचा पूर्ण भाग रिलॅक्स होत आहे असा अनुभव घ्यायचा आहे. जोही तणाव असेल, पाठीतलं दुखणं असेल, पूर्णपणे शिथिल होत आहे आणि रिलॅक्स फील करत आहात. ग्रेट. डीप ब्रीदिंग. रिलॅक्स. अजून रिलॅक्स. ग्रेट. आता शोल्डरपासून वरचा भाग अर्थातच तुमचा मानेपासूनचा चेहऱ्याचा टोटली भाग रिलॅक्स करायचा आहे. चेहऱ्यावरचे पूर्ण ऑर्गन्स म्हणजेच तुमचे कानापासून डोळे आणि नाक आणि केसांचा आणि त्वचेचा पूर्ण भाग रिलॅक्स फील करत आहात, शिथिल फील करत आहात असा अनुभव घ्यायचा आहे. डोळ्यांवरचा तणाव अगदी निघून गेलेला आहे आणि रिलॅक्स फील करत आहात. मेंदूचा भाग, डोक्यावरचा भाग, केसांच्या स्किनचा भाग देखील रिलॅक्स फील करत आहात. जेही काही विचार होते तुमच्या डोक्यात, तुमच्या मेंदूमध्ये अगदी रिलॅक्स होत आहे. मी जसं जसं काउंटिंग करेन तसं अगदी रिलॅक्स फील होत जाईल. टोटली बॉडी अगदी हलकी आणि रिलॅक्स सोडायची आहे. अगदी रिलॅक्स फील करायचं आहे. 1, 2, 3, 4 and 5. Totally relax your body and totally relax your mind. अगदी मनाने आणि शरीराने तुम्ही शिथिल झालेला आहात, रिलॅक्स झालेला आहात. आता मी काही अफर्मेशन देईन, म्हणजेच तुम्हाला हिप्नोच्या ट्रान्समध्ये आता जायचं आहे. तुमच्या डोळ्यांवरची झोप
अधिक अधिक वाढत जाईल. मी जसं काउंटिंग करेन 0 to 5 तसं तसं तुमची निद्रा हिप्नोचा ट्रान्स वाढत जाणार आहे. 4 3 2 1 and 0. Deeper and deeper sleep. अगदी तुम्ही आता निद्रा अवस्थेत येत आहात आणि झोपून जावं असं तुम्हाला वाटत आहे. डोळे अगदी तुमचे जड झालेले आहेत आणि तुम्हाला आता अगदी झोप येत आहे असं फील होत आहे. परंतु तुम्हाला अवेअर राहायचं आहे माझ्या आवाजाकडे आणि माझ्या सूचनांकडे. मी ज्या काही अफर्मेशन तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पूर्णपणे फील करत आहात, एन्जॉय करत आहात. सबकॉन्शियस माइंडली त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करायच्या आहेत. ग्रेट. आता इमॅजिन करायचं आहे की तुम्ही अशा एका सुंदरशा निसर्गरम्य अशा ठिकाणी आहात, जे तुमचं आवडतं ठिकाण असू शकतं. ग्रेट. खूप छान. बघा, एखादं गार्डनसुद्धा असू शकतं किंवा एखादं मोठं मैदान. तिथं एकदम फक्त आणि फक्त नैसर्गिक आणि निसर्गरम्य असा निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आलेला आहात असं तुम्हाला फील करायचं आहे. खूप छान. आजूबाजूचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी तुम्ही फिरत आहात. म्हणजेच तुम्हाला पशुपक्ष्यांचा आवाज, त्यांचं मंजूळ गाणी, तुमचा मंजूळ आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल. ग्रेट. फुलपाखरांचा उडण्याचा भास होत असेल. रंगीबेरंगी फुलपाखरं आणि त्या फुलांवरून उडत जाणारे तुम्हाला दिसत असतील. ग्रेट. अगदी शिथिल होत आहात. मन अगदी प्रसन्न होत आहे आणि हे रिलॅक्सेशन अगदी रिलॅक्सपणे अनुभव घेत आहात, एन्जॉय करत आहात हिप्नोचा ट्रान्स. ग्रेट. अजून फिरण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी तुम्हाला गवताचा म्हणजे लॉन्सचा स्पर्श तुम्हाला जाणवत असेल. तुम्ही चालत आहात त्या लॉन्सवरून. बघा, तुमच्या पायात जर चप्पल किंवा बूट, सँडल काही घातलं असेल ते देखील तुम्ही काढून टाकायचं आहे. अनवाणी पायाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा आणि त्या गवताचा मौसूद आनंद आणि त्याचा ओलावा तुमच्या पायाला स्पर्श करत आहे त्याचा आनंद मात्र घेत. कारण अनवाणी पायाने चालणं शरीरासाठी खूप 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 छान आहे, फायदेशीर आहे. त्याच्या आणि रक्ताभिसरण क्रिया अगदी सुरळीत होते आणि शरीर रिलॅक्स होतं. ग्रेट. तुम्हाला अजून चालावंसं वाटत आहे, त्या गार्डनमध्ये फिरावंसं वाटत आहे आणि त्या गार्डनचा आणि त्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तुमचं हक्काचं मालकीचं गार्डन आहे असं समजा. अजून चालत जायचं आहे. खूप छान. जिकडे तिकडे तुमचं मन जात आहे तिकडे तिकडे तुम्ही मनमुराद आनंदाने फिरा, बागडा. ग्रेट. आता तुम्हाला एक समोरून एक छानसं एक रूम दिसत आहे आणि त्या रूममध्ये तुम्हाला आत एंटर करायचं आहे. ज्या वेळेस मी काउंटिंग वाढवेन तसं तसं तुम्हाला त्या रूमपर्यंत चालत जायचं आहे. 10 9 8
तुम्ही चालत आहात, अगदी चालत आहात, चालत आहात, अगदी चालत आहात. 9, 8, 7, 6, 5, 4. अगदी जवळ आलेला आहात. पाऊल आणि पाऊल तुम्ही रिलॅक्स करत आहात आणि चालत जात आहात. 4, 3, 2 and 1. स्टॉप. त्या रूमची जे काय दरवाजा आहे तो दरवाजा खोलून तुम्हाला आत एंटर करायचं आहे. बघा, तुम्ही त्या दरवाजाचा आत उजवा पाय टाकलेला आहे आणि आडवारपणे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. ग्रेट. असं समजा ते तुमच्या हक्काची खोली आहे, हक्काचा रूम आहे, हक्काचं घर आहे. ग्रेट. अजून एक दरवाजा तुम्हाला पुढे दिसत आहे. तोही दरवाजा तुम्हाला खोलायचा आहे आणि आत एंटर करायचं आहे. ग्रेट. तो रूम अगदी अद्भुत असा आहे, दिव्य असा पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला असा आहे. बघा, तुमच्या आवडीचे कलर्स त्या रूममध्ये आहेत लावलेले भिंतींना. पडदेसुद्धा तुमच्या आवडीचे असतील. आजूबाजूचं फर्निचर, सोफा, बेड, खिडक्यांचा पडदे. आजूबाजूने चहूबाजूने फिरण्याचा प्रयत्न करा, न्याहाळण्याचा प्रयत्न करा. एक एक वस्तूला स्पर्श करून बघा. तिथलं फर्निचर जे तुम्ही तुमच्या आवडीने तिथं बनवून घेतलेलं असेल, एक एक वस्तूला स्पर्श करून बघा. खिडकीतून, बाल्कनीतून फुलांच्या असं मंद सुवास त्या हवेने तुमच्या रूममध्ये दरवळत आहे आणि त्या मातीचाही सुगंध तुमच्या नाकापर्यंत येत आहे. अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. ग्रेट. आता तुम्हाला थकवा जाणवत आहे कारण तुम्ही एवढा वेळपासून त्या गार्डनमध्ये फिरत होतात. त्या सोफ्यावर जाऊन बसा. अगदी खूप छान फील करत आहात. त्या सोफ्यावर जाऊन रिलॅक्स फील करत आहात. असं पाठ टेकून तिथं बसलेला आहात. थोडी विश्रांती घ्या. ग्रेट. अगदी रिलॅक्स, टोटली रिलॅक्स फील करत आहात. छान. आता तुम्हाला अगदी तुमच्या सोफ्याच्या म्हणजे तुम्ही जिथं बसला आहात ना तिथं समोर तुम्हाला एक टेबल दिसत असेल. ज्या टेबलापर्यंत तुम्हाला जायचं आहे आणि तिथं एक बॉक्स आहे. त्यासाठी तुम्हाला तिथं चालत जायचं आहे. मी जसं काउंटिंग करेन तसं तुम्ही त्या टेबलापर्यंत एक एक पाऊल टाकत जायचं आणि त्या टेबलापर्यंत जाऊन उभं राहायचं. 5, 4, 3. तुम्ही उठून त्या टेबलाच्या दिशेने जात आहात. 5, 4, 3, 2, 1 and स्टॉप. तुम्ही टेबलापर्यंत येऊन उभे आहात आणि त्या टेबलावरती एक बॉक्स आहे. तो बॉक्स म्हणजे असा मॅजिक बॉक्स आहे असं समजा. अगदी अद्भुत असा चमत्कारिक बॉक्स आहे असं समजा. आता तो बॉक्स ओपन करायचा आहे तुम्हाला. अरे वा, खूप छान. अजून हे बॉक्स त्याच्यामधून तुम्हाला काढायचा आहे. तोही बॉक्स ओपन करायचा आहे. ग्रेट. आता त्या बॉक्समधून काय निघत आहे बघा बरं. त्या बॉक्समध्ये
एक पॉलिथिनसारखी एक पिशवी आहे जी ब्लॅक कलरची आहे. तिला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. ग्रेट. तुम्ही ती पिशवी आता बाहेर काढलेली आहे आणि त्या पिशवीला एक बारीकसा धागा आहे जो तुमच्या शरीराशी जोडत आहे. जो धागा तुमच्या शरीराशी म्हणजे तुमच्या बेंबीजवळ तो जोडलेला आहे असं इमॅजिन करायचं आहे की तो धागा तुमचा अगदी शरीराशी निगडीत म्हणजे जोडला गेला आहे, बांधला गेला आहे. बांधून टाकायचं आहे तिला. आणि ती पिशवी म्हणजेच एक चमत्कारिक अद्भुत अशी आहे ज्यामध्ये तुमच्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जो काही तुमच्या शरीरातला जो काही त्रास आहे, जोही तुम्हाला आता त्या पिशवीत हळूहळू व्हॅक्यूमसारखं ती पिशवी आता खेचून घेणार आहे, काढून टाकणार आहे, टोटली काढून टाकणार आहे. खूप दिवसापासूनचं हे निगेटिव्हिटी, हा ओव्हर थिंकिंगचा त्रास, त्यामुळे होणारी एन्झायटी पूर्णपणे आपल्याला शरीरातून आणि मनातून सुद्धा काढून त्या पिशवीत टाकायची आहे. हळूहळू तो ॲटोमॅटिकली होत जाईल. त्या धागाद्वारे त्या पिशवीचा आकारसुद्धा वाढत जाणार आहे. ग्रेट. मी जसं जसं काउंटिंग करेन तसं तसं तुमचं शरीरातून ते निगेटिव्हिटी आणि ते वाईट विचार निघून जातील असा फील करायचा आहे. जी काही एन्झायटी असेल ते निघून जात आहे असं फील करायचं आहे. ग्रेट. चेहऱ्यापासून हळुवारपणे खालच्या बाजूने ते एन्झायटी किंवा ते निगेटिव्हिटी हळूहळू खाली सरकत जात आहे असं फील करायचं आहे. तुमच्या डोक्यापासूनचा भाग रिलॅक्स होत आहे. ग्रेट. छातीपासून पोटापर्यंत जे काही नकारात्मकता आहे, तुमच्या पायांपासूनची सर्व नकारात्मकता तुमच्या त्या पिशवीमध्ये हळूहळू टाकली जाणार आहे. ग्रेट. मी तसं काउंटिंग करेन तसं तसं ती बॅग तुमच्या शरीरातली, तुमच्या मनातली नकारात्मकता काढून हळूहळू ती बॅग आता मोठी होत जाईल. 10, 9, 8, 7. पूर्णपणे ती व्हॅक्यूमसारखी काम करत आहे आणि तुमच्या शरीरातली नकारात्मकता, तुमच्या मनातली नकारात्मकता काढून टाकत आहे. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. आता बघा ती बॅग हळूहळू मोठी होत गेलेली आहे. अजून कुठे तुम्हाला जाणवत आहे का तुमच्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही वाईट विचार असतील ते पूर्णपणे त्या बॅगेत अजूनही थ्रो करून द्या. थोडीशी जागा शिल्लक असेल ती काढून टाका. ग्रेट. आता ती बॅग पूर्णपणे जवळ झालेली आहे. तुमच्या नकारात्मकतेने आता पूर्ण भरून गेलेली आहे. तिला आता गाठ मारून टाका. आता तुमच्या नाभीला किंवा तुमच्या बेंबीजवळ ती दोरी होती ना, तिलासुद्धा आपण त्या टेबलजवळची एक कैची आहे, त्या कैचीला घेऊन कट करून टाका. ग्रेट. आता ती बॅग हळूहळू आकाशाच्या दिशेने उडत जात आहे असा अनुभव घ्यायचा आहे.
म्हणजेच तुमच्या शरीरापासून, तुमच्या मनापासून अगदी दूर होत चाललेली आहे तुमची नकारात्मकता आणि तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता. असा फील करायचा आहे की ती बॅग तुम्ही आकाशाच्या दिशेने जाताना बघत आहात. तुमच्या मनातील ज्या काही भावना होत्या नकारात्मक, त्या तुम्ही तुमच्या हाताने, तुमच्या मनाने अगदी रिलीज करून टाकलेल्या आहेत, डिलीट करून टाकलेल्या आहेत, थ्रो करून टाकलेल्या आहेत आणि त्या गाठोड्यामध्ये म्हणजे त्या पिशवीमध्ये तुम्ही फेकून दिलेल्या आहेत. आणि त्या हळूहळू उंच आणि उंच निळ्या आकाशामध्ये जाऊन अगदी दिशेनाशा होत आहेत, नष्ट झालेल्या आहेत. टोटली ती बॅग आता तुमच्यासमोरून नष्ट झालेली आहे. तुम्ही रिलॅक्स फील करत आहात, टोटली रिलॅक्स. आता कदाचित तुमच्या बेंबीजवळ कुठेतरी असं जळजळसारखं वाटत असेल किंवा असं ब्लिडिंग झाल्यासारखं वाटत असेल, कारण आपण नाभीला ती गाठ तोडली ना, तिथं अँटीसेप्टिक असेल, ते लावून घ्या आणि रिलॅक्स व्हा. ग्रेट. आता तुम्ही टोटली रिलॅक्स झालेला आहात. त्या रूममधून बाहेर पडायचं आहे. बाहेर या. ग्रेट. तुम्ही त्या गार्डनमध्ये पुन्हा आलेला आहात आणि मी जसं काउंटिंग करेन तसं तुम्ही त्या एका सर्कलमध्ये जाऊन उभा आहात, असं इमॅजिन करायचं आहे. एक सेंटरला मधोमध सर्कल आहे आणि त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. ग्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. स्टॉप. अगदी त्या सर्कलमध्ये तुम्ही पाय ठेवलेला आहे आणि मधोमध उभा आहात. आजूबाजूला बघा, गोल गोल. अगदी अद्भुत असं ते सर्कल आहे. दिव्य एनर्जीने भरलेलं असं सर्कल आहे असं समजा. ग्रेट. आणि तुमच्या वरच्या बाजूने म्हणजेच डोक्यावरून एक सूर्यप्रकाशाची एक कोमल किरणे तुमच्या डोक्यावरून येत आहेत. एनर्जीचा फ्लो होत आहे गोल्डन कलरचा. असं इमॅजिन करायचं आहे की ती एनर्जी फक्त तुमच्यासाठी आहे आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आता त्या डिवाइन एनर्जीचा तुम्हाला काय फायदा होईल माहिती आहे का? तुमच्या शरीरातले जी काही नकारात्मकता निघून गेलेली आहे, आता ते शरीर पुन्हा एनर्जीने भरून निघणार आहे. जी काही राहिलेली निगेटिव्हिटी असेल ती पुन्हा निघून जाईल पूर्णपणे. ग्रेट. त्याचा स्पर्श तुमच्या चेहऱ्यावरच्या स्किनला बघा, अनुभव घ्या. उबदार असं तुम्हाला जाणवत असेल त्या सूर्याची किरणं, तो गोल्डन प्रकाश, त्याचा अनुभव आणि आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. खूप छान. हळूहळू ती एनर्जी तुमच्या पूर्ण शरीराला कव्हर करत जाईल. डोक्यापासून खालच्या बाजूने ती सरकत जाईल. तुमच्या मानेपासून छातीकडे, पोटाचा भाग, शोल्डर्स, पाठीचा भाग आणि हात पूर्णपणे त्या एनर्जीने कव्हर केलेले आहेत. आणि तुमच्या नसानसांमधून, कोशिकांमधून ती प्रवाहित होत आहे. जसं जसं ती एनर्जी त्या त्या भागाला कव्हर करत आहे, तसा तसा तो भाग एनर्जीने भरून जात आहे. तुम्ही अजून कम्फर्टेबल फील करत आहात, रिलॅक्स फील करत आहात. ग्रेट. हळूहळू ती एनर्जी तुमच्या पोटातील पूर्ण भाग कव्हर करत आहे, इनर ऑर्गन्स. ग्रेट. तुमच्या पोटामध्ये अनुभव घ्या त्या एनर्जीचा. उबदार असा अनुभव येत असेल, गोलाकार तिशी फिरत असेल. ग्रेट. छान.
कमरेकडे लक्ष द्या. कमरेपासूनचा खालचा भाग पूर्णपणे त्या एनर्जीने हळूहळू कव्हर होत जात आहे. गुडघ्यापासून पोटऱ्यापर्यंत आणि तळपायापर्यंत. म्हणजे तुमचा डोक्यापासूनचा पूर्ण तळपायाचा भाग आता त्या एनर्जीने परिपूर्ण असा मागून आणि पुढून कव्हर केलेला आहे. त्या एनर्जीने तुम्हाला आता डोक्याच्या केसापासूनचा पायापर्यंतचा भाग कव्हर केलेला आहे आणि अगदी तुम्हाला एनर्जीने भरून टाकलेला आहे, पॉझिटिव्हिटीने भरून टाकलेला आहे. ग्रेट. तुमच्यातली जी काही ओव्हर थिंकिंग होत होती, जी काही निगेटिव्हिटी होती, ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि चांगल्या सकारात्मक विचारांचा सोर्स तुमच्यापर्यंत ती एनर्जी पोहोचवत आहे. एक सकारात्मक एनर्जी आता तुम्हाला मिळालेली आहे. आनंद घ्या. काही वेळ या क्षणाचा आनंद घ्या. तो गोल्डन प्रकाश आणि त्या गोल्डन प्रकाशमध्ये तुम्ही न्हावून निघालेला आहात. मन अगदी रिलॅक्स होत आहे. तो गोल्डन प्रकाश म्हणजे तुमच्या युनिवर्सकडून मिळालेली तुम्हाला देण आहे, आशीर्वाद आहेत असं समजा. ग्रेट. ग्रेट. आता मी काही नंबर्स काउंटिंग करेन आणि तुम्हाला काही अफर्मेशन देईन. ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रजिस्टर होणार. 5, 4, 3, 2 and 1. डे बाय डे तुमच्यातली ही सकारात्मकता अजून वाढत जाईल. तुमचा विचारांचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत जाईल. अगदी तुम्ही एन्जॉय करत आहात तुमचे लाईफ. ग्रेट. तुमच्यातला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तुमचं लाईफ तुम्ही एन्जॉय करत आहात. ग्रेट. दिवसेंदिवस तुमचा विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जाईल आणि पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने तुम्ही बघत जाल. आणि तुमच्यातला हा कॉन्फिडन्स अधिक वाढत जाईल. खूप छान. तुम्ही आनंद घेत आहात या डेली रुटीनचा. ग्रेट. ग्रेट. आता हा मेसेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रजिस्टर झालेला आहे. डीप ब्रीथिंग. स्लोली आउट. बेटर अँड बेटर कम्फर्टेबल फील करत आहात. ज्या वेळेस तुम्ही एनर्जी तुम्ही घेणार, म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस तुम्ही एक डीप ब्रीथिंग करणार, त्या वेळेस तुम्हाला एनर्जेटिक फील होणार. भलेही तुम्हाला कधी नकारात्मक वाटत असेल आणि ज्या वेळेस तुम्ही ब्रीथिंग कराल त्या वेळेस तुमच्या मनामध्ये ह्या सकारात्मकताच्या भावना अजून प्रबळ व्हायला लागतील. ग्रेट. एनर्जेटिक करून टाकतील. ग्रेट. कारण तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता, सकारात्मकतेने बघतात. तुमच्या विचारांवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल आहे आणि डे बाय डे तुम्ही याचं पूर्णपणे आनंद घेत आहात. एन्जॉय करत आहात. हा रिलॅक्सेशन, हा हिप्नोचा ट्रान्स, हा एनर्जी, ही डिवाइन पॉवर, त्यासाठी तुम्ही हात जोडून त्या युनिवर्सला धन्यवाद द्या. जे काही तुमच्या आयुष्यात चांगलं घडत आहे, मिळत आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. थँक्यू.
त्या व्यक्तींना तुम्ही थँक्यू बोला. ज्या व्यक्तींमुळे तुमच्या आयुष्यात चांगलं घडत आहे. थँक्यू गॉड. ज्या तुम्ही देवाला मानत असाल, तुमच्या गुरूंना मानत असाल, त्यांनासुद्धा थँक्यू बोला. थँक्यू. हा सेशन एन्जॉय करत आहात त्याबद्दलसुद्धा थँक्यू. थँक्यू माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. ग्रेट. आता पुन्हा तुम्हाला मी काही नंबर्स काउंटिंग करेन, तसा या हिप्नोच्या ट्रान्समधून बाहेर यायचं आहे. आणि हाच आनंद असलेला चेहरा, हाच कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर असू द्यायचा आहे. आणि तो तुम्हाला डे बाय डे दररोज टिकवायचा आहे. 10, 9, 8. तुम्ही हळूहळू यातनं बाहेर येत आहात. तुमची निद्रा आता हळूहळू कमी होत जात आहे. 7, 6, 5, 4. तुम्ही आता या झोपेच्या अवस्थेतून बाहेर येत आहात. नॉर्मली अवस्थेत येत आहात. 3, 2 and 1. हळुवारपणे डोळे उघडायचे आहे. त्याआधी दोन्ही हाताचं घर्षण करा आणि चेहऱ्यावरून डोळ्यावरून अलगद फिरवा आणि हळुवारपणे डोळे उघडा. खूप छान. मला सुद्धा हे सेशन खूप छान वाटलं. आय होप तुम्ही आनंद घेतला असेल. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं तर नक्की मला कमेंटमधून कळवा. आणि अजून तुम्हाला काही मानसिक आजारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून याची माहिती घेऊ शकतात. आणि तुमचे काही कमेंट असतील तर नक्कीच अर्थात कळवा. तुमचे रिप्लाय, तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप मोटिवेशन देत जातात. पुन्हा भेटूया नवीन सेशनसाठी. तोपर्यंत नमस्कार.